श्याम्या, प्रत्येक कुलपाची एक चावी असते आणि प्रत्येक माणसाची कमजोरी. आज आहे ना, तू त्याला भाव द्यायला पाहिजे होता बघ. कोणाला? अगं अर्जुनला. ए माणसं दिसत नाही का? लागला असता तर. लागायला दगड आहे का? गुलाबाचा फुल तर आहे. पप्या. हा अप्पा. बोला की अप्पा. कारण सांगू नको, तुझ्या असल्याच चुकारपणामुळं गेल्या वेळेचं इलेक्शन हारलोय आपण. होय श्याम्या. हा, ही विलास पवार त्या प्रीती पवारचा बाप आहे ना? होय शेठ. पाणी आणू तुम्हाला? नको. बर. अगं गौरे, अजून किती दिवस इग्नोर करायचंय त्या पप्पू शेटला? मग काय करायचं ग तिनं? उगा काय बी आलतू फालतू सल्ला नका देऊस तिला. अगं तसं नाही, पण जे आहे ते सांगून टाक की. आवडतोय नाही आवडतोय ते. मला त्याच्याशी काही बी बोलायचं नाही बघ. अगं मग तोंडावर सांग की. ते येतंय, रस्त्यावर उभं राहतंय. मला तर वाटतंय तुलाच लय आवडतोय. गौरी, कोणाला काय आवडतंय ग? अगं असं काय बघताय का मी किकड? कोणाला कोण आवडतंय? अहो काकी, ते प्रीतीला सलमान खान लय आवडतोय. मला कुठं सलमान खान आवडतोय ग? अगं तुला नाही का आवडत? अगं सलमान खान. मला एक सांगा काकू, सलमान खान भारी आहे का शाहरुख खान भारी आहे? खरं सांगू, सांगा की. आजकालचे हिरो ना निस्ती बॉडी दाखवतात बघ. हिरो खरे तर आमच्या जमान्यातले. अगं धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र, विनोद खन्ना. काय तो रुबाब आणि काय तो अभिनय. आणि आजकालचे नुसती बिस्किटं दाखवते ती पोटावरची, आणि त्याला काय हिरो म्हणते ती वय? त्याला अभिनय यावा लागतो चांगला. काकू, काका जळत असते की हो? कोण कुणावर जळतंय? अहो काका, ते काकू म्हणत होत्या की तुमच्या काळातले हिरो लई भारी होते. काय चूक आहे तिचं? खरा हिरो हा पडद्यावर ठरत नसतो. खऱ्या आयुष्यात जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो, त्यांची आज्ञा पालन करतो, जो समाजासाठी काहीतरी करतो, तो खरा हिरो ठरतो. आणि या चित्रपटातील हिरो हे 2.5 तासापुरते फक्त मर्यादित असतात. काय काका, तुमचं परत सुरू झालं आहे की नाही? अगं हाडाचा शिक्षक आहे मी, तुम्हाला मी शिकवणारच की. बरं, तुम्ही बोलत बसा, मी दूध घालून येतो. हां हां, जावा पण लवकर या जरा, नाहीतर बस चाल तिकडच पाण्यात पडल्यावर गप्पा मार. बघा, अजून काळजी करते. काळजी करू नको, लगेच घरी येतो. हां, आणि तुम्ही काय गदा ताळ काढताय? अभ्यास बिभ्यास आहे का नाही? करा अभ्यास. गौरी, वय आई, अगं झालं का नाही बाळा? वय होत चालय बघ. ती पोरगी कवाच्या ताटकळत उभा राहिली, दाताचं पाणी गिळत. उरक. वय अगं ये गौरी, आवर की लवकर. आणि कवर तर रांगोळी सोबत खेळणार आहे. आज काय क्लासला दांडी मारायची काय? आले की, एवढी कशाला वरडतेस? बाबा येते. ए गौरी बाळा, थोडा नाश्ता करून जा. नाही कॉलेजला खाते कॅन्टीन. ए थांब थांब, तुला मी किती वेळा सांगितलंय कॅन्टीनचं अजिबात खायचं नाही म्हणून. पोट बिघडते ते ना. ए बिस्किटचा पोट आहे का घरात? हो आहे. हा दे तिला. हां, बाहेरचं अजिबात काय खायचं नाही बघ, प्रकृतीवरती परिणाम होतो. काय? वय हे घे आणि खा वेळेत काय. वय. नाहीतर ठेवशील तस. वय. आणि जरा कमी मस्ती करा जरा वाटणी जाताना काय. काकू, मी लई शहाणी आहे. मी कुठं मस्ती करते? दिसतंय की.
लवकर चल. लय उशीर झाला आज आपल्याला. आपा आता आहे काय? चल श्याम्या, आज लय उशीर झालाय. मरतोय आपाच्या हातनं. हे ढवलिंगाय नमः, जय वासुदेवाय नमः, आपा कृष्णाय नमः. श्याम्या, आपांचा राग हा जरा वेगळा दिसतोय. शिव्या तर नाही ना देणार आपल्याला? तपकीला काय केले नाही ना कसे दिसतोय बरं का? बहुतेक शेट मला पण तसंच वाटतं. पण काय करतात काय माहित. हे पाप्या चल रे. पाप्या, हा आप्पा. बोला की आप्पा. कुठं लक्ष असतंय रे तुझं? 3-4 दिवस झालं बघतोय मन एकीकडं धड एकीकडं असतंय तुझं. अहो आप्पा, गावातच असतंय. इकडे तिकडची कामं चाललेली असतील ते. हा ना आप्पा, काय सांगू, सगळ्या कामाचा लोड माझ्या एकट्यावरच पडतोय. कुठलं म्हणून बघायचं, मी हँग होऊन जातोय आप्पा. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आप्पा तर श्यामेला विचारा की. श्यामे सांग. कारण सांगू नकोस. तुझ्या असल्याच चुकारपणामुळं गेल्या वेळेचं इलेक्शन हारलोय आपण. जरा कामं बेम करत जावा. लोक कामं घेऊन येते ऑफिसवर आणि तुम्ही टवाळक्या करत फिरताय. हा हवा आप्पा, तसं नाही. गा बस. माझ्यानंतर खुर्ची तुला सांभाळायची. नेता काय खुर्चीवर बसून होत नाही, त्याला माणसाच्या मनात बसावं लागतं. बरोबर आहे आप्पा तुमचं. काय बरोबर आहे? जावा तिकडे ऑफिसकडे, काहीतरी कामधंदा बघा. जावा. चल बाबा ऑफिसला. ए किती उशीर केला ग? हिला विचार की. अगं रांगोळी काढत बसले आणि त्या तिचे बाबा बिस्किट घेऊन जा म्हणे. हा मग तुम्हाला चालतं बाहेरचं खाल्लेलं, मला नाही चालत. आणि प्रीते, तो बिस्किट बी मिस खाल्ला बघ. गौरी, काल काकांनी भारीच भाषण दिलं बरं का हिरोवर. अगं तो त्यांचा स्वभावच आहे. आणि काकांची चॉईस बी भारी आहे. धर्मेंद्र, अमिताभ, एक नंबर टेस्ट आहे काकींची. मग खरंच बोलल्या की. अगं त्या जमान्यातल्या हिरोची गोष्टच वेगळी होती बघ. त्या काळातले हिरो म्हणे शाहरुख खान असतोय. ए तुम्हा दोघांना दुसरा आयुष्य मिळत नाही वे? मिळतो की. पप्पू शेट, तुझा रोमिओ. ए पुन्हा सुरू करू नको. आईला, आता मी काय केलं? रोज रस्त्यात उभा, कॉलेजला जाताना आडवा, रस्तेच बघणं, तेच हसणं. होय ग गौरी, पण आज कुठं दिसत नाही तुझा रोमिओ. मग बरंच आहे की, आज नीट कॉलेजला तर जाता येईल. एवढा आहे. अरला का तुम्हाला सांगितलंय सकाळ सकाळ जरा कामाकडे लक्ष देत चला. त्याच्याशी काय घेणदेण नाही तुम्हाला. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. आज अर्जुन लय गडबड दिसते. चालायचं आपलं रोजच आहे, सकाळची गडबड. हा, हे 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 तुम्ही दोघं इकडे या, इकडे या. अरे उठा की. हात पुढं कर, हात पुढं कर. काय आहे हातात? काय आहे? अरे दाखवा की. अरे हात पुढं करा की. काय आहे बघू की. अरे दाखव की. बघू. अरे बघू की. काय रे, तुमचं वय काय आणि तुम्ही असलं व्यसन करताय? आज गुटखा, उद्या तंबाखू, परवा दारू. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यसन लागतं तेव्हा कळत नाही, पण जेव्हा त्याला सोडायचं असतं ना, त्यावेळेला परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.
अरे जरा आई वडिलांचा विचार करा. त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी सुख असतात. त्यांचं मन तुम्ही दुखावू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजात फिरताना हा चांगला मुलगा आहे असं लोकांनी म्हटलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही नेहमी चांगलं राहिलं पाहिजे. अरे चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहा. प्रामाणिकपणे आयुष्यात पैसा कमवा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. काय मास्तर आम्ही गुटखा खातोच नाही. अहो मास्तर तो तिथं पडला होता, कुणाच्या हाताला लागू नये म्हणून आम्ही उचलून आणला होता. आणि मास्तर आम्ही तर समाजसेवा करतोय. होय ना रे बाळा? होय होय. अहो सर, कोणाला सांगते तुम्ही यांना किती बी समजा, पण उद्या जाऊन परत तेच होणार आहे. पाल त्या गाड्यावर पाणी. हे बघा अर्जुन, माझं समजावण्याचं काम आहे. कसं वागायचं हे त्यांनी ठरवावं. बरं ठरवलं त्यांनी. तू माझा आवर. हो अर्जा डोक्याचा आहे. काय किती झाले रे? सरांचं दूध लिहिलं बाळा, 4 लिटर 700 ml. फॅट किती लागली? हा फॅट ना, 1 मिनिट मस्त. 5.2 आहेत. बरं बरं. पावती तेवढी दे. होय धरा, झालं. दादा होय बर, तो माणूस तर बाय किती शांत समजूतदार माणूस आहे. आणि त्याची पोरगी एकदम सुतळी भाऊ आहे. कधी फुटोल सांगता येत नाही. कशाला मापा काढत बसला रे तुम्ही? अयो रागाला वाटत. मग गौरीला बोललो अजून लगेच टोचत. होय होय, आधी बांधते तर मग आपल्या आपल्या रस्त्याला निघून जाते. ए सेटल डाऊन व्हा आता. लय रिकामा वेळ आहे का तुमच्याकडं? अरला का सुधरा जरा. कामात धंद्याचं बघा काय ते. होय आम्ही कामच करणार आहे. लय कामाचे आले का तुम्ही? होय शेठ, तुम्ही आता वहिनींचा नाद सोडून द्या. का? अहो किती दिवस झाले तुम्ही त्यांच्या मागं लागलाय. साधं डुंकावून पण बघत नाही तुमच्याकडे वहिनी. अरे श्याम्या, मला आयुष्यात 2 गोष्टी लय आवडतात बघ. पहिलं म्हणजे जिंकणं आणि दुसरं म्हणजे माझा हट्ट पूर्ण करणं. आता गौरी माझा हट्ट झाली, आता तिला मिळवल्याशिवाय चैन कसा पडणार? पण वहिनी लयच तिकट आहेत की. असू दे की, असू दे तिखट, त्याशिवाय मजा तर कशी येणार? बरं जाऊ दे, तुझ्या कुठं नादाला लागतं. हिशोबाचं काय तर बघू, नाही तर आप्पा आलं की परत शिवा घालणार. ते डोक्यात तर इलास पवार, प्रीती पवार. होय श्याम्या? हा ही विलास पवार त्या प्रीती पवारचा बाप आहे ना? होय शेठ. $10,000 मुद्दल आणि 2,100 याज. याजाचा ₹1 बी दिला नाही अजून. अहो शेठ ती तसंच करतात. जेव्हा जाईल तेव्हा ते त्याचा वडील म्हणतात आज देतो उद्या देतो. दमलो आता तिकडे जाऊन जाऊन. श्याम्या, प्रत्येक कुलपाची एक चावी असते आणि प्रत्येक माणसाची कमजोरी. म्हणजे हा विषय तुझ्या जरा डोक्याचा बाहेरचा आहे. एक काम कर, 2 चहा सांग. गोड कमी का जास्त? बस मीच सांगतो. अरे जा की सांग. गोड कमी का जास्त? इलास पवार, प्रीती पवार. हर्षू, भाजी कशी झाली का? छान झालं. अर्जुन, अरे अर्जुन,
आणि भाजी कशी झाली? अर्जुन, अरे किती जरी झालं ना तर तुझा बा आहे तो रागाच्या भरात बोलून जातो. त्यांच्या मनाला लय लागले बघ. तुझ्या बापानं आयुष्यभर कष्ट केले आणि आज त्यांचा पाय घसला म्हणून लगेच हात सोडून जमल का? काय तुला खरंच वाटतं का माझं चुकले? तुझं चुकलं असं मी म्हणतच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला माणूस जिंकून बी सुखी होत नसतो. काही वेळेला आपल्या माणसासाठी बी थोडंसं हरावं लागतं. काय करतेस ग? काय नाही, पैसे ठेवलेत. कशाला? कशाला म्हणजे? उद्या लागतील की. हे बघ, मला कुणाची दया नको आहे. कुणाची दया नाही, तुमच्या लेकरांना दिलीत. आणि तो असं बी म्हणलाय बाला कळून देऊ नकोस म्हणून. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. दादा, हा 14 पोत्यांची ऑर्डर होती ना? होय, मग 10 पोते आलेत. 4 पोती? 10 आले तुय. हा, बरं राहू दे, मी घेऊन येतो बाकीची. बर बर. दादा, वांडरा आली. साक्षी होई म्हणेल ना? साक्षी तुला अवघड आहे. चल बघू पुढच्या पुढे. कुठं होता? कुठं इथं इथं कुठं? तू कुठं इथं? गावात होतो गावात. गावात एवढा उशीर? अरे आम्ही 100 रुपये काढून फोटो काढा गेलो तू पण याला पाहिजे होतं. लय मजा आली लागा. अरला का सुधरा जरा, कशाला नाही त्या ठिकाणी पैसे खर्च करता? ह्याला काय करणार, याचं फेसबुक अकाउंट पण नाही. काय म्हणला? काय नाही. त्याच्यामुळं रातभर मोबाईल घेऊन बसला होता होय? आत्ता समजलं. हा, अरे अर्जुन, तुला काय सांगू, काल रात्री 1000 पेमेंट केलं असतं मी त्या पोराला. होय. कोण पोरग? त्याचं नाव काय रे? पाप्या गायकवाड. पप्पा गायकवाड. काय फोटो काढतो राहतो, माग 4 पुरी उभ्या आणि सगळ्या बारीक छड्या घालूनच उभ्या असतात की. खरं नाही, ती एडिटिंग केलेलं असतं. ह्या तुला कसं माहित? मला त्याने त्याच्या फ्रेंड लिस्टला ऍड केलं होतं. तुला? होय. आणि तू ऍड करेल? होय. मग दाखव. नाही, का? मी अनफ्रेंड केलं त्याला. ए आबा हेपल्या, त्याला तुला काढला असेल. ए हरायणार रे, जरा शांत व्हा. आणि हे गुलाब कशासाठी? गुलाबी सांगतो तुला. हे बघ, हे गुलाबाचं फुल असं तोंडाला घ्यायचं, असं ओढायचं आणि असं मोठं करायचं. असं? अहो निलू शेठ, बाळू शेठ, असं गुलाबाचं फुल तोंडात घेऊन फोटो टाकून पोरगी नाही पटत. त्यासाठी काम करावं लागतंय, दिवसभर कष्ट करावं लागतात, पैसे कमवायला लागतात, पैसे.
तवा कुठं पोरगी पटती. होय तू पैसे कमवतोस ना, तू किती पोरी पटवल्यास सांग बर. मला पोरगी पाठवायची गरज नाही. याला तर गौरीला पटवायचं आहे ना. काय म्हणला? काय नाही काय नाही. म्हटलं तुला गौरी पाठवायची आहे. नाही 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 मला पाठवायची? मी नाही म्हणलं असं. मला गौरी नाही 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 मारू नको हिजलं गुलाबाचं फुल तर जपून ठेवायला. गुलाब. हा हे बघ सदमा, कोण टाकलं रे गुलाब? गौरी अर्जुन गुलाब फेकला तुझ्यासाठी, काय बोलणार नाही बी. दे इकडं. ए माणसं दिसत नाही का? लागला असता तर. लागायला काय दगड आहे का? गुलाबाचं फुल तर आहे. हो आज गुलाब मारलंय, उद्या दगड मारायला कमी नाही करणार. बावळट कुठला. चला का? हे घे गुलाबाचं फुल. आईला आपल्या अर्जुनच्या इज्जत पूर्ण आईबन केली की ना. नाही रे निल्या, ही तर खरी प्रेमाची सुरुवात असते होय. आणि बघ की आपला अर्जुन अजून गौरीकडे कसा बघतो या. कामाचं बघा जरा. होय माझं गुलाबाचं फुल. अच्छा गौरी हा एक सांगू का? बोल की. आज आहे ना तू त्याला भाव द्यायला पाहिजे होता बघ. कोणाला? अगं अर्जुनला. ए तू झालं का परत चालू? मग त्यात काय चुकलं? अगं त्या पोराने फुल फेकलं. ए त्यांनी माझ्यापाशी नाही रस्त्यावर फेकलं गुलाब. अगं वय की, आणि पडलं कुठं? तुझ्या पायाशीच पडलं ना ग. तो फक्त योगायोग होता. योगायोग म्हणे. मला तरी ना काहीतरी वेगळंच वाटतंय बघ. ए तुला काय बी वेगळंच दिसतंय. आणि तुला तुला तर काही दिसतच नाही ना, म्हणून सिंगल आहेस की. ए माझ्या मागे ढिगाणं पडलेत, पण मलाच इंटरेस्ट नाही त्या प्रेमाभिमात. आधी सगळे असंच म्हणतात, इंटरेस्ट नाही. आणि मग फक्त मित्र आणि मग थेट लग्न. तुझं काही खरं नाही. आपली गौरी लय हुशार आहे. तिला बरोबर कळतं कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही. सुतागत सरळ करायची ती. अगं मी त्याची मैत्रीणच आहे ना. उगाच रोज कशाला भांडण काढायचं, उगाच कशाला रागवायचं. आधी पप्पू शेटला भांडलं, त्याला झापलं, मग अर्जुनला झापलं. अगं मग लग्न कोणाशी करणार तू? ए मला तर दोघांमध्ये पण इंटरेस्ट नाही, ना त्या पप्पू शेट मध्ये ना त्या अर्जुन मध्ये. खरं का? मला तर विश्वासच बसत नाही बघ. का म्हणजे आधी भांडायचं आणि मग तो गेला की परत विचार करत बसायचं. ए उगा काय बी बोलू नगस. मग त्यात काय चुकलं? अगं ते गुलाबाच्या फुलाचं काय झालं? आणि 2 तास उभं राहून अगं भांडत होतीस तू. आणि दुसरं कोणी असता तर निघून गेली असतीस कधी. बघ कशी शांत बसल्या. म्हणजे माझंच खरंय. ए तुझं काय बी खरं नाही. तुला लागली लोकांच्या जोड्या जोडवायची सवय. अगं मग त्यात काय चुकलं? आणि जुळली ना तर लग्नात सगळ्यात आधी मीच नाचल बघ. ए बाबा मी जाते, बाबांना दवाखान्यात घेऊन जायचंय. परत उशीर झाला तर डॉक्टर निघून जायचा. बर जा सावकाश, आणि काकांना सांग काळजी घ्यायला. बरं गौरी, हा मी काय म्हणते ऐक. बोल. परत तो अर्जुन भेटला ना तर उगाच भांडू बिंडू नको त्याच्याशी.
लय आली ग तू शहाणी मला शिकवायला. मी शहाणीच आहे, तुम्ही दोघीच बावळट हायसा. जा. जाते.